पुढची आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघूया। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची काटेवाडीतल्या कार्यकर्ते मागणी करणार असल्याची ही बातमी आहे। परिपत्रक काढून सह्यांची मोहीम देखील राबवली जाणार आहे। काटेवाडीतील कार्यकर्ते अजित पवार यांना त्या संदर्भातलं पत्र देखील देणार आहेत। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात राज्यमंत्रीपद मिळावं अशी या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीतल्या कार्यकर्त्यांनी आता ही मागणी केलेली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्याला देत आहेत। जयदीप, अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांचा पराभव झाला। त्यानंतर पुण्यातूनच काल मागणी पुढे आली होती की सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती पाठवावं। त्याचप्रमाणे आता काटेवाडीकर देखील मागणी करू लागलेले आहेत की सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवावं, तसेच त्यांना एक राज्यमंत्री पद द्यावं देखील मागणी असं जे आहे ते परिपत्रक काटेवाडीकर काढतायत आणि त्याच्यामध्ये सह्यांची मोहीम राबवणार आहेत। सह्यांची मोहीम राबवल्यानंतर तेच परिपत्रक जे आहे ते अजित पवारांना देणार आहेत आणि अजित पवारांकडून जी आहे ती मागणी केली जाते। सातत्यानं सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यापासून पुण्यातून खरं तर ही मागणी सुरू झाली आणि त्यानंतर आता बारामतीतल्या काटेवाडी जे अजित पवारांचं मूळ गाव आहे तिथले ग्रामस्थ देखील मागणी करू लागलेले आहेत की सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवावं, तसेच त्यांना राज्यमंत्रीपद देखील मिळावं। खरं तर आता अजित पवार यावरती किती गांभीर्यानं विचार करतात, खरंच सुनेत्रा पवार तिकडे जाणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अजिंक्य, ठीक आहे जयदीप, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।